ठाणे नवी मुंबईत रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत झालं आहे। पावसामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू आहे। मात्र सहकारी वाहतूक ठप्प झाल्यामुळे पंचवटी एक्सप्रेससह मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या। टिटवाळ्याजवळच्या खडवली नदीला पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे। ठाणे, कुर्ला, घाटकोपर, पालघर आणि अंधेरी इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या बचाव कार्यासाठी सज्ज आहेत। पालघर जवळच्या उसगाव जवळून या तुकडीनं 16 जणांना सुखरूप बाहेर काढलं। कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पात्रातही झपाट्यानं वाढ होत असून पहिल्यांदाच पाणी पातळी 28 फुटांच्या वर पोहोचले आहे। कोदरे तलाव 100% भरला आहे। तसंच सरस्वती नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओरोस इथल्या पिडजगाव नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी बाजारात तसंच लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे। निर्मला, तेरेखोल, भंगसाळ या नद्याही दुथडी भरून वाहत असल्याचं नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सावंतवाडी इथं वनखात्याच्या चौकीवर झाड कोसळल्यानं एक कर्मचारी गंभीर झाल्याचं वृत्त आहे, तर माणगाव खोऱ्याच्या पुराच्या पाण्यात एक वयोवृद्ध वाहून गेला आहे।